आणि त्याच्यावर मुंग्या बी वाहून चाललेल्या आहेत बा आंब्यापासून मुंग्या वाहून चाललेल्या आहे. मागच्या बरेच पाणी देत होतं तेव्हा असं होतं, आता ह्या बारीत जेव्हा पाणी देतोय तेव्हा सगळं फुटलेलं आहे. सगळ्यात बारीक मीडियम हे सगळ्यात मोठं खड्डं. तर बघा इथं निघलं बी नाही, पाणी कुठं चाललंय. काय मी सुमित, स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉगमध्ये. तर बघा आज आपण पाहायला दाऱ्यावर आलेलो आहे. बाया विहिरीचं पाण्याचं आपल्याला गिन्नी गावताला मी बघत आता येरुळा वर आलाय का, येरुळा वर आलेला नाहीये. बघा 11:10 मिनिटं कमी येतं आणि 11 वाजता लाईट येते. आता 12च्या जागेवर पहिल्यांदा 12 वाजता लाईट यायची, आता 11 वाजता लाईट येते. टाईम बदलला नाही, 7 वाजता जायची, आता 6 वाजता जाते. त्या आठवड्यात बदलला, या आठवड्याचे टाईम बदललेले पण लाईट आलेलीच नाही. 11 वाजता येईल. मोटर चालू झाली, मोटर चालू तर जाऊ गिन्नी गावतापाशी दारे धरायला. बघा पाणी आलेलं आहे, पाणी खाली चाललेलं आहे. त्याच्यावर मुंग्या बी वाहून चाललेल्या आहेत. आंब्यापासून मुंग्या वाहून चालल्या गेल्या वाहून खाली. म्हणजे आता द्यायचं आपल्याला इथं 12 मग जाईन आपल्या गिन्नी होतं. तिथून सरायला मोठी अलीकडची त्या उठाव लावलेलं आहे. पहिलं पाणी उगं थोडं चाललेलं आहे. का होतंय काय माहिती. नुसतं गिन्नी गावताला पाणी लावून द्यायचं, दारे काय करायचं. एका सरीव पाणी लावून दिलेलं आहे. तर मी पाणी दाखवेल तुम्हाला. आणि फक्त आपल्याला बघायची लाईटीची ध्यान ठेवायचं. लाईट गेली का चालू करून आणायची. तर बघा एवढं पाणी चालू आहे आपलं तळ्यातल्या मोठ्यावरून लांब, तळ्यातल्या इहिरीवरून एवढं आपलं लांब पाणी चालू आहे. बघत आता केवढं होतं केवढं नाही. गिन्नी गावात भिजून 11 वाजले, आता ते 6 वाजेपर्यंत लाईट येईल. तर आता लाईट होते आणि लाईट गेली चालू करून आणायची. बघा मी आता गिन्नी गावताला पाणी लावून दिलेलं आहे. वर आलो आहे आळ्यात पाणी सोडायला. स्लॅब आपलं आता केलं होतं मागून 8-10 दिवस झालं. खड्ड्यात पाणी उभं थोडं राहिलं आहे. आपलं गिन्नी गावातलं लांब नाही इथून. बघा की नारळापाशी ते गिन्नी गावात, तिथून आलोय आता. बरीच आता एवढे खड्डे. तर बघा ह्या विटा कशा तरांगल्या खालून याला चिकटल्या तर सिमेंटाला बनवून तशा आहेत. आता काढून घ्यावं लागतं. मग काही निघलेले आहेत, काही तसेच येतात. आमचा घास खूप सुकलेला आहे. आता आम्ही याला पाणी देण्यासाठी मोटर चालू करणार आहे. जोडीदार इथंच बा घासाला दारात धरायला आलाय. जोडीदार येत आहे आणि आमचं गिन्नी गावात इथं याचा घास इथं बारनं खोलेलं आहे त्यांनी आणि आलंय त्याचं पाणी. कडेला पाणी आले बाव की बांधे. आता कडेला पाणी आलेलं आहे. हुकी पाणी आणि ही दबा होल असं ह्या सरीतून येऊन ह्या सरीत जातं खाली निघायला लागलं. आता फोडाचे ह्या सरीत आणि आलंय पाणी 2.5 तासाने. आता वाजले 2.5 तास लागला एवढ्याला. का होईना असं म्हणलं बाबा फोडलेलं आहे या गिन्नी गावताच्या आवट्याला सरीला. आणि हे बघा वरचं गिन्नी गावात कसं फुटलेलं आहे. मागच्या बरेच पाणी देत होतं तेव्हा असं होतं, आता ह्या बारीत जेव्हा पाणी देतोय तेव्हा सगळं फुटलेलं आहे. फुल पाणी भरलंय आणि पार ह्या दंडाला लागून इकडं चाललंय. आणि आपलं भिजून झालंय हे खालचं गिन्नी गावात. आता वरच्या गिन्नी गावात. तर बघा आपण आता ह्या पुढच्या गिन्नी गावात त्या सरीवर लावून दिलेलं आहे पाणी. याला शेवट ठेवायचं सगळ्यात. ह्या गिन्नी गावताच्या सरीला हे द्यायचं. हे झालं का मग याच्यात सोडायचं आहे पाणी. हे वरचं लवकरच होईल. मग एवढं झालं का आपण घ्यायचं खड्डं भरून वर. तिकडं पाणी मारायला खड्ड्यात पाणी नाही म्हणून खड्डं भरून घ्यायचं आहे. तर बघा आपलं वरच्या गिन्नी गावतं पाणी चालू इथं कसं पिचकारे मारत. इथं नळी चिरलेली म्हणून कसं पिचकारे मारत आहे.
पिंकलर सारखं आणते पिचकार ते. आपल्या पलीकडचं गिन्नी गावात होऊन हे पार अर्ध्यात गिन्नी गावात आलेलं आहे भिजत वरचं. आणि याच्यात सगळा पाचोळा आहे. पाचोळा काढता बारबा वरून तिथून काढीत आलोय पार इधोर पार मी सगळ्या आंब्याचं इथून तिथून पाचोळा पाळलेला आहे. पाणी गुतत आहे आणि साऱ्या फुटत येतात. सगळा पाचोळा काढावा लागतो. हे इथं गुतला परत. ओके बा पाचोळा काढावा लागतोय बा. फक्त राहिले 2-3 साऱ्या आता भिजायच्या. पाणी पार इधर आलेलं आहे बघा. इथून तिथून पार पाचोळाची ढिगुरी दिसत असते. मी काढीत आलोय तेव्हा पाणी मोकळं पळत आहे. नाही ते सगळं पाणी तुंबायचं आणि ह्या साऱ्या फुटायच्या बा. सगळे ढिगुरेत सगळे आंब्याचं इथून तिथून पाचोळा पाळला होता बा. इथून हे ढिगलं दिसते ते. हे सगळे याचे इथं पाचोळ्याचे आता झाले. आता घ्यायचं आपल्याला वर खड्ड्यात पाणी जोडावं लागणार बघा. आपण जोडीला खड्ड्यात बा. मागं 2 दगडं रेलून वर इथे दोरीने एल्बो बांधला निष्ठाव नाही म्हणून. तरी बा लोड एवढा की पिचकारी मारती खालून वरती. तर पुढं दगडं हे शाकीत निष्ठाव नाही म्हणून 2-2.5 शाकीत लई बा दबाव. आता बहुत पाणी खड्ड्यात पडलंय का मला दाखायचं राहिलंय. खालचं गिन्नी गावात झाल्यावर हे बी खड्डं भरून घेतलेलं आहे बा. बारीक सगळ्यात बारीक खड्डं हे. मीडियम मध्यम खड्डं हे बा. मीडियम हे खड्डे हे एवढं. सगळ्यात मोठं खड्डं हे आमचं खड्डं बा. तुम्हाला सगळ्यात मोठं खड्डं हे ओके बा. इथं मीडियम खड्डं इथून दिसतं का नाही पण ओके बा. तिथं हा एक खड्डं. ती सगळ्यात बारीक खड्डं आहे. छोट 2 आतापर्यंत भरलेत आणि बारीक भरलंय. मोठं भरायचं चाललंय. मीडियम खड्डे भरायचं राहिलंय. आणि बा एवढे 5 घरासाठी 3 खड्डे पाण्याला. तर बघा आपलं पाणी बंद झालंय पण खड्ड्यातून पाणी कोणी बंद नाही केलेलं. खाली निघलंय वाटतंय तिकडं. तर बघा इथं निघलं बी नाही. पाणी कुठं चाललंय बघा. पाणी कुठं निघलंय इथं हौदापाशी. आता इथं बसलेलं आहे बारणं तरी पाणी निघत आहे इथं. मीडियम खड्ड्यात पाणी सोडलंय. मधल्या खड्ड्यात पाणी. तर बघा आपलं खड्डं सगळं फुल भरलेलं आहे आता. आणि त्या खड्ड्यात पाणी चालू आहे. नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा. भेटूया उद्या सकाळी 8 वाजता अशाच मराठी नवीन ब्लॉग मध्ये. बाय.